पुढची बातमी आपण पाहूया। थेट मालवणमधून बातमी येते। मालवणमधील सर्व वॉटर स्पोर्ट्स पावसाळ्यापूर्वी पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिलेत। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सागरी मंडळाने कोकण किनारपट्टीवरील मालवण बंदर या क्षेत्रातले 26 मे ते 31 ऑगस्ट 2026 दरम्यान जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। आपले प्रतिनिधी विनायक वंजारे आता आपल्या सोबत जोडले गेलेत। मालवणमधील जलवाहतूक विनायक आता बंद करण्यात येते। काय अपडेट्स आहेत या संदर्भातली सविस्तर बातमी काय? नक्कीच जर बघितलं तर पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातील संभाव्य धोके लक्षात घेऊन ही जी बंदी आहे ती लागू करण्यात आली आहे। बंदर विभागाने ही बंदी आहे जी घातलेली आहे आणि सर्व प्रकारचे जे ऍक्टिव्हिटीज आहेत समुद्रातील साहसी खेळ असतील हे सर्व बंद करण्याचे आदेश जे आहेत ते बंदर विभागाने घातलेले आहेत। 31 ऑगस्ट पर्यंत ही बंदी असणार आहे आणि त्यामुळे जलपर्यटन जे आहे ते सध्या आता बंद करण्यात येईल। 24 तारीख नंतर संपूर्ण सिंधुदुर्ग क्षेत्रातील सागरी क्षेत्रातील जे जलपर्यटन आहे ते आता बंद करण्यात येणार आहे। अगदीच धन्यवाद विनायक आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता पर्यटकांना याचा आनंद लुटता येणार नाही। काही काळ वॉटर स्पोर्ट्स आता बंद राहणार आहे। 26 मे ते 31 ऑगस्ट पर्यंत हे सर्व वॉटर स्पोर्ट्स हे मालवणमध्ये बंद असणार आहे।